हाय हॅलो वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आज आहे अंगारक चतुर्दशी. तर अंगारक चतुर्दशीनिमित्त मी आज करणार होते गाजरचा हलवा. इथे मी 1 किलो गाजरचा हलवा बनवणार होते. त्याच्यासाठी मग गाजराची वरून साल काढून घेतली. वरून साल काढली ना की गाजरचा हलवा असा कचकच लागत नाही. जशी साल ठेवून तुम्ही जर तसाच गाजराचा हलवा करायला घेतला तर त्याच्यामध्ये कचकचपणा खूप जाणवतो. तर एकदा खिसून असा गाजरचा हलवा नक्की ट्राय करा. तर मी पहिल्यांदाच असा 1 किलो गाजरचा हलवा तयार करणार होते. तसं तर मी ठरवलं होतं की मी मोदकच करणार, पण मला ते जमलं नाही. का तर मोदकाला थोडासा वेळ द्यावा लागतो. मग घरात गाजर होते तर म्हटलं चला तर गाजरचाच हलवा करूया आज. गाजर असे मस्त धुतले, मग त्याच्यावरची साल काढली आणि नंतर खिसून पण घेतली. गाजराचं सगळं काम होईपर्यंत आहो आले आणि मग संध्याकाळचा चहा पण ठेवून घेतला. आज माझा दिवसभर मी उपवासच केला होता, त्याच्यामुळे मी काहीच खाल्लं नव्हतं. पण येताना ते चिप्स घेऊन आले आणि मग काय चिप्सवर चांगला चहाबरोबर ताव मारून घेतला. तर आज मी पनीरची भाजी पण बनवणार होते. तर ह्या त्याचा मसाला मी तयार केला. पनीरच्या भाजी मी कशी तयार केली ह्याचा फुल डिटेल व्लॉग मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन देईन. नक्कीच चेकआउट करा. बघा किती छान पनीरची भाजी झालेली आहे. मी अशीच पनीरची भाजी दरवेळेस बनवते. पनीरची भाजी बनवून झाली की माझ्या गाजरच्या हलव्याची तयारी सुरू होती. तर मी गाजर असे खिसून घेतल्यानंतर थोडे तुपामध्ये फ्राय करत होते. फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 किलो गाजरला अर्धा लिटर दूध टाकलं आणि चांगले गाजरचा हलवा तयार करून घेतला. त्याच्यानंतर मी चपात्या पण करून घेतल्या. तर आजचा मेनू बघा, माझी चपाती, भात, पनीरची भाजी, ह्याच्यावरती मी थोडेसे फ्रेश क्रीम टाकलेली आहे आणि गाजरचा हलवा. सगळं तयारी करून झाल्यानंतर देवपूजा पण करून घेतली. आज चंद्रोदय 9:16 होता. चला तर मग व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.